रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज आहे आमच्यासाठी खूप पुण्यवान दिवस. सगळ्या पुणेकरांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे सण दिवाळी दसरा त्यासारखाच हा एक सण असतो. कारण आमच्या पुण्यामध्ये आज पालख्या येतात, एक ज्ञानेश्वर महाराजांची आणि एक तुकाराम महाराजांची. तर आमच्या सोसायटीमध्ये आली आहे तुकाराम महाराजांची दिंडी. तर आता बघा आम्ही किती मजा करतो ते आणि किती सेवा कशी करतो ते. हां आली 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 आली. तर चला ते वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्यांच्या भक्तीतील निस्वार्थ भाव आणि विठ्ठलनामाचा गजर प्रत्येकाच्या मनाला प्रेरणा देतो. पालखीचा आनंद हा केवळ डोळ्यांनी पाहण्याचा नसून तो मनाने अनुभवण्याचा असतो. ही परंपरा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अभिमान असून भक्ती, एकता आणि मानवतेचा सुंदर संदेश देत राहते.
बोला रामकृष्ण हरी. पांडुरंग वरदा हरी विठ्ठल. हो हो, आपल्या सोसायटीमध्ये दरवर्षी दिंडी येते ना, आपण असं त्यांनी सेवा करत असतो. आपल्याला जी जमेल ती सेवा आपण करतो. इथे सुद्धा एक पंगत हा बसलेली निस्वार्थ आहे. सेवाभाव आपण या वारकऱ्यांकडूनच तर शिकतो. शाबास शाबास सुनबाई. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. हा सगळा आहे आमचा सोसायटीचा परिवार. हा आमच्यासाठी एक सणच असतो, जसं दसरा दिवाळी तसंच. नवीन कोण दिले दिले इथे आम्ही खिचडी वरई आणि आपण शेंगदाण्याची आमटी केली ना इथे. हो हा, उघडून दाखवा उघडून. याच्यामध्ये शेंगदाण्याची आमटी आहे आणि ते आहे खिचडी आहे ना ती. ही वरई आहे, वरई केलेली आहे, वरई वरई आहे. ओके, हे सगळं आम्ही आचारी बोलून केलेलं आहे. या बाईक फक्त आम्ही खालीवर का करतोय आपण, कारण आपण देखरेखसाठी आपण आलेलो. आम्ही देखरेख करत होतो आम्ही. ओके, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. धन्यवाद. अमोल रामकृष्ण हरी. ठीक आहे, सगळ्यांनी आपल्याप्रमाणे सेवा केलेली आहे. सगळी सेवा ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी रुजू झालेली आहे. हे मी केलेलं आहे. ओके, या मॅडमने केलेले लाडू शेंगदाण्याचे उपवासाचे यातले आम्हाला उरतील का? नाही, आचार्याने केलंय ना. आता जा. देखरेख केली म्हणते ना. आमची अशीच मस्करी चालू असते. नाही, शोभा परत करणार आहेत लाडू. येस येस येस. सगळ्यांसाठी परत मिळणार. तिच्यात तेवढा स्टॅमिना आहे आणि नाही दिले तर मी हे घेऊन जाणार. काय मेन्शन करू? दोन आहेत ना. मिरची बघा दे. बस दे दे. त्या काकांकडे दे. थोडी भगर काढते. काढू का? पाणी पाहिजे. बघा आमची खूप झालेली आहे. बॉटल तिकडं आहेत बघ. बॉटल तिकडनं करावं लागेल. बस बस करायला खरी मोकळी जास्त पाणी टाकलं आपल्यापेक्षा काय होय. हा पुन्हा बंद आमच्या सोसायटी परिवारासाठी ही एक आनंदाची परवानगी परत करा असते. बरं. वारकरी गेल्यानंतर आम्ही असं सहभोजनाचा आनंद घेतो. रामकृष्ण हरी माऊली. सगळे माणसं जेवून गेलेले आहेत. आता आमची सगळी पंगत बसलेली आहे. छान स्वयंपाक झाला. छान सगळं उपवासाचे पदार्थ असतात आमच्याकडे. आज एकादशी आहे. एकादशी असतं माहितच नाही मला. काकू तुम्ही काय सांगा. आज एकादशी
आम्ही सगळ्यांना नाही नाही काकू सांगा तीन विठ्ठलची 3 नावं सांगा विठ्ठलाची. तुला सगळ्या तुला नाही तुम्ही सांगा तुमच्यावर कॅमेरा आहे. ती अभ्यास घेऊन आली आपण अभ्यास नाही नाही सोपं विचार अभ्यासाचं काय नाही तर चालतं. माऊली 3 नावं सांगा ना कुठेतरी. आलं ना आता पुण्यामध्ये सांगितलं. रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी. तर आमच्या रोडवरनं आता पालख्या जाणार आहेत. तर ही बघा वारकऱ्यांची गर्दी कशी चालली. माझी मैत्रीण भेटायला आली मला. ज्ञानेश्वरांच्या पालखीचं दर्शन झालंय त्याचा हा मला आशीर्वाद ज्ञानेश्वरांचा. रामकृष्ण हरी रामकृष्ण खूप अशी गर्दी आहे स्वच्छता राखा, शिस्त पाळा, कचरा कुंडीतच टाका. आपापले मोबाईल, पाकीट, मौल्यवान वस्तू, सोन्याचे दागिने यांची काळजी घ्या. चंद्रभागा तिरी भेटे विठुराया उघडी तरंगला भक्तीचा मेळ. तर तुम्ही बघताय आमचा वारीचा उत्साह कसा द्विगुणित झालेला आहे. आणि वी आर प्लेस टू लिव्ह इन पुणे. पुण्यनगरीमध्ये आम्ही राहतोय. आमचं खूप मोठं सौभाग्य आहे. बोला ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज की जय. कुंडलिका वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय. रामकृष्ण हरी माऊली. श्रद्धा, नामस्मरण आणि भक्तिभावाचा अथांग प्रवाह सर्वत्र पसरलेला आहे. पर्सनली हो. वारकरी परंपरेत लाखो भाविक संतांच्या पालखीसोबत पंढरपूरकडे पदयात्रा करतात आणि हा सोहळा भक्ती, समता आणि एकतेचे प्रतीक मानला जातो. जनता भक्तिमय झालेली आहे. भक्तिमय त्या गेटवर तू उभे आहे दोघे जण. त्याने ड्रेस बदलला ना. ड्रेस बदलला. दिंडीत चालती माऊलीची लेकर मुखी हरिनाम हृदयी पांडुरंग. पांडुरंग 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 पांडुरंग. ज्ञानोबा माऊली तुकाराम विठ्ठल नामाचा गजर आणि भक्तीचा सागर हाच पालखी सोहळ्याचा खरा आनंद. तुकाराम महाराज. संत तुकारामांच्या पालखीचं दर्शन हे आमच्यासाठी भाग्य. माऊलींच्या कृपेने हा पवित्र क्षण अनुभवायला मिळाला यापेक्षा मोठं सौभाग्य नाही. केवळ अप्रतिम, अवर्णनीय. होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. काय करावी साधने फळ अवघेची नेणे. अभिमान नुरे कोड अवघेची पुरे. तुका म्हणे डोळा विठो बैसला सावळा. छान दर्शन झालं आज. खूप मस्त आहे. किती जवळून दर्शन झालं बघा आपल्याला आज. हा. फन करतीये. फन करतीये. चला आपण मागे जाऊया. ते फन करतीये. चला चला जाऊ आपण चला.
फुगडी खेळू दिंडीत नाम घेऊ आनंदात, विठ्ठल विठ्ठल गजर करू माऊलीच्या रंगात रंगू. ही आहे वारकरी खेळतात ती फुगडी. ह्याला वारकरी फुगडी म्हणतात. का म्हणे ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. विठ्ठल भक्ती ही जीवनातील सर्वोच्च साधना आहे. भक्ताने अहंकार, लोभ आणि मोह यांचा त्याग करून ईश्वर भक्तीत रमावे.